बघा, या ठिकाणी कोणाच्या शंकेला आपण उत्तर देऊ शकत नाही. या ठिकाणी शंकेचं निरसन करण्यासाठीच या ठिकाणी आलोय आम्ही दोघं पण, की इगतपुरीमध्ये त्या ठिकाणी कोणीतरी एखादा व्यक्ती असेल, त्याने उगाचच त्या ठिकाणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, कुठेतरी सोशल मीडियावर गोकुळची मतपत्रिका बनवून टाकली आणि तिच्यासमोर हे टाकलं, आणि जेणेकरून वरच्या नेत्यांना दाखवता येईल की गोकुळ गीते अजूनही या ठिकाणी प्रचार करतायत, ते प्रचार थांबवत नाही. पण तुम्ही रोज आमच्या संपर्कात आहे, गेले 8-10 दिवस झाले असतील, आम्ही आमचा कामधंदा सोडून कुठेही गेलेलो नाही. आणि आमचा त्या निवडणुकीशी आम्ही त्या दिवशीच सांगितलं होतं की आम्ही या निवडणुकीतून थांबतो आहे. मी तर माझी त्याच्यापूर्वी माघार दिलेली होती. त्यामुळे या निवडणुकीशी आमचा कुठेही दूरपर्यंत आम्ही कोणाशी संपर्क केला नाही, काही नाही. या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक बदनाम करताय की अजून कोण करतंय काय माहिती, पण या ठिकाणी नवीन प्रश्न, नवीन उत्तरं. आमचा ह्या निवडणुकीत कुठेही आमचा संबंध नाही. आम्ही कोणाला सांगितलं पण नाही. आम्ही ज्या दिवशी प्रचार थांबवला त्या दिवसानंतर कुठे गेलो पण नाही. रात्री माझ्याकडे 200 कार्यकर्ते जिल्ह्याभरातनं घरी आले असतील, तरी मी त्यांना सांगितलं, बाबा मला एकदा मी वरती शब्द दिलेला आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना मी या ठिकाणी शब्द दिला आहे, एकनाथजी शिंदे साहेबांना शब्द दिला आहे, गिरीश भाऊंना शब्द दिला आहे, उदयजी सामंत साहेबांना शब्द दिला आहे. आणि जर आपण या ठिकाणी जर 4 लोकांना शब्द देऊ आणि जर आपण थांबणार नसेल तर त्या शब्दाला 1% या ठिकाणी किंमत उरणार नाही. त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीतून आम्ही थांबलो होतो. पण आज सकाळी मला 6:45 त्या ठिकाणी गिरीश भाऊंचा फोन आला, म्हणे गणेश कोणीतरी असं सोशल मीडियावर हे पसरवत आहे. म्हटलं भाऊ तुम्ही काही काळजी करू नका. नंतर माझ्याशी शिंदे साहेब पण त्या ठिकाणी बोलले. मी त्याप्रमाणे लगेच त्याची माहिती काढली. इगतपुरीमध्ये 1 जणाने हा उद्योग केलेला आहे, तो मला माहिती पण आहे. तो 2-4 दिवसापूर्वी मला भेटून पण गेला, पण मी त्याला स्पष्ट नकार दिला होता की मला कुठल्याही भानगडीत पडायचं नाही. आणि त्याने ते कोणाच्या तरी सांगण्यावरनं त्या ठिकाणी सोशल मीडियावरती मतपत्रिका टाकली. त्यानंतर त्या ठिकाणी एक उबाटाचा एक पुलिंग एजंट होता, तर गोकुळला त्याच्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला होता की या ठिकाणी तुम्ही पुलिंग एजंट आमच्यासाठी द्या. मग गोकुळने 2-3 ठिकाणी त्या ठिकाणी पुलिंग एजंट दिली होती की निवडणूक ही लोकशाहीच्या पद्धतीने झाली पाहिजे. तुम्ही जरी थांबल्यात, आम्ही तुमच्या भरोश्यावर लढलो फिरलो, पण आता तुम्ही अचानक U-टर्न या ठिकाणी घेताय, तर आम्हाला पण कोणीतरी विचारेल, उत्तर द्यायला जागा नाही. आणि मग त्या ठिकाणी तो दिला. तो पण मी त्या ठिकाणी गोकुळला परत देऊन टाकायला लावला. आणि या ठिकाणी कोणताही गैरसमज नसावा, ज्याने त्याने महायुतीला आपण या ठिकाणी महायुतीचा उमेदवार दिलेला आहे आणि त्याला सर्वांनी मतदान करावं असं मग सर्वांना सांगतो. आमचा ह्या प्रक्रियेशी कुठेही काही संबंध नाही. गणेश भाऊ, आपण शब्द पाळला, पण मतदारांचं म्हणणं असं आहे का दराड्यांनी शब्द पाळला नाही. जे पैसे आम्हाला कबूल केले होते, जो आकडा फोडला होता त्या आकड्याप्रमाणे आमच्यापर्यंत पैसे आले नाहीत. हे बघा, दराडेंचा माझा या ठिकाणी कुठेही संबंध नाही. मी माझा शब्द सांगून टाका ना, किती ठरलं होतं मला ते पण माहीत नाही. दराडेंनी किती पैसे ठरवले होते, काय केलं, माझा त्या प्रक्रियेशी काही भानगड संबंध नाही. पण मला उगाच याच्यात कोणी ओढू नये आणि मला वरती माझ्या नेत्यांकडे बदनाम करू नये, ही माझी सर्वांना विनंती आहे. कारण या ठिकाणी आम्ही जर थांबलोय आणि उगाच आमच्या नावाने, म्हणजे एका बाजूला आमचं निवडणुकीचं नुकसान झालं, दुसऱ्या बाजूला म्हणजे आम्ही चालू निवडणूक सोडली का ती माझ्या नेत्याच्या प्रेमापोटी सोडली. माझ्या नेत्याने मला सांगितलं की गणेश आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल, युती धर्म पाळावा लागेल, मी निश्चितपणे या ठिकाणी कुठेतरी तुला न्याय देईल. त्यामुळे मी ती चालू निवडणूक थांबवली. आता दराडे आणि तुम्ही जे विचारले ते दराडेंना त्या मतदारांना माहिती, मला नाही माहिती ही भानगड काय. भाऊ, भाजपकडून व्हीप बजावण्यात आला आहे. शहराध्यक्षांनी इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं झालं की शहराध्यक्षांनी व्हीप दिलेला आहे. शहराध्यक्षाचा व्हीप लागू होत नसताना भाजपची जी भूमिका आहे ती संशयाच्या भोवऱ्यात आहे. शहराध्यक्षांची भूमिका देखील संरक्षण भोवऱ्यात आहे. हे बघा, या ठिकाणी माघारीनंतर 2 फॉर्म राहिले होते. त्यामुळे बॅलेटवर नाव आल्यामुळे कुठलाही पक्ष असो, युती असो, कोणी असो, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, या ठिकाणी पक्षाचं व्हीप बजावणं काही गैर नाही. आणि त्या ठिकाणी त्यांना कुठेतरी वाटत असेल की व्हीप बजावला पाहिजे, त्यामुळे त्यांनी बजावला. गटनेता देत असतो, शहराध्यक्षांनी व्हीप दिलेला आहे. नाही, गटनेता देत असतो किंवा शहराध्यक्ष देत असतो, तर त्या ठिकाणी गटनेता त्या दिवशी एखाद्या वेळेस नसेल, त्यामुळे शहराध्यक्षांनी दिलं असेल. मग तुम्ही त्या दोघांना विचारलं का नाही की तुम्ही का असं केलं, तुम्ही चूक सुधारून घ्यायला लागत होती. ही नेमकी अफवा कोण पसरवते? काल पण मोठ्या प्रमाणामध्ये तुमची टीम सक्रिय झाली होती, अशा स्वरूपाच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या. नेमकं कोण आहे याच्या मागे काय? तुम्ही रोज माझ्या संपर्कात आहात, तुम्ही माझ्या घराच्या शेजारी राहता. मी तुम्हाला कुठे या निवडणुकीत 10 दिवसात सक्रिय दिसलो? माझ्या घरी कोणी आलं, कोणी गेलं,
आम्ही कुठेही नाही, पण या ठिकाणी लोक विनाकारण ह्या गोष्टीला वेगळं वळण देत आहे आणि ती वेगळ्या मार्गाने नेत आहे. कारण का की आता इकडेही थांबले गोकुळ गीते, गणेश गीते, आम्ही आमच्या नेत्यासाठी थांबलो का की त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आपण थांबलो. शिंदे साहेबांनी सांगितलं, देवेंजींनी सांगितलं, गिरीश भाऊंनी सांगितलं, त्यामुळे आपण निवडणुकीत थांबलो. आणि जर त्याचा कोणी गैरफायदा घेत असेल तर असं होता कामा नये. कारण या ठिकाणी हे कोणीतरी करतंय आणि तो माणूस मला पण माहिती आहे. एक तर मी आज इगतपुरीचं तुम्हाला सांगितलं, आता त्याच्याशी उद्या बोलू का बाबा तुझा काय हेतू हे करण्यामागे. आज उगाच निवडणूक खराब करण्यात काही अर्थ नाही. पण तुम्ही याबाबत काही कारवाई करणार, कायदेशीर कारवाई काही करणार का जर खोट्या मतपत्रिका जर अशा सोशल मीडियावर व्हायरल होत असतील तर? निश्चितपणे या ठिकाणी पाहिजे तर मी 4 वाजे मतदानाची वेळ संपल्यानंतर परत प्रेस घेईल आणि निश्चितपणे हे जे उद्योग ज्यांनी केला आहे त्याचं मी पुराव्यानिशी तुम्हाला मी सर्व माहिती या ठिकाणी देईन. गणेशराव, मध्यंतरी महाजनांचं वक्तव्य होतं की नाशिकमध्ये गोकुळगीतांना अनुकूल वातावरण होतं, गोकुळगीतांना चांगलं वातावरण होतं. असं जर वातावरण चांगलं होतं तर असं असतानाही दराड्यांची एवढी लाडका केली गेली. या ठिकाणी निश्चितपणे गिरीश भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी निश्चितपणे अनुकूल वातावरण होतं, वातावरण खूप चांगलं होतं. पण आता पक्षाचा युती धर्म पाळण्याचा नाईलाजास्तव हा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागला. जे मतं पडतील किंवा पहिल्या पसंतीचे मतं गोकुळ गीतेंना पडले तर तो चमत्कार समजायचा का किंवा दराड्यांवरचा राग? आम्ही तुमच्या समोर सांगतो, सर्वांनी दराडेंना मतदान करा. आमचा ह्या निवडणुकीशी संबंध नाही. त्याच्यानंतर जर कोणी मतदान टाकलं तर त्याला आपण काहीही करू शकत नाही. शेवटी जनता जनार्दन आहे. गणेशराव, तुम्ही म्हणाले की दराड्यांना मतं टाका. शरद पवार जेव्हा असं म्हणतात दराडे म्हणजे एखाद्याला मतं टाका, त्याचा अर्थ असा घेतला जातो की त्याला मतं टाकू नका, असा अर्थ घ्यायचा का? असा कोणीही कोणताही अर्थ घेऊ नये. मी दराडेंना निश्चितपणे महायुतीच्या सर्व घटकांना या ठिकाणी नम्र निवेदन करतो की दराडेंना मतदान करा.